नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण नेहमी ऐकतो, पण जेव्हा पैशाअभावी किंवा सोयी सुविधांअभावी ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांचं शिक्षण थांबतं, तेव्हा समाजातील काही देवमाणसं मदतीला धावून येतात. वाशी हवेली गावच्या जिल्हा परिषद शाळेला असं काही सरप्राईज मिळाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काय आहे हे संपूर्ण सरप्राईज पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. तळा तालुक्यातील डोंगर आणि समुद्रखाडीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव म्हणजेच वाशी हवेली. या गावातील रायगड जिल्हा परिषदेची आदर्श शाळा, या शाळेतील चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. या आनंदाचं कारण ठरले आहेत सामाजिक कार्यकर्ते श्री मोहन वर्तक. होय, श्री मोहन वर्तक यांच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थ्यांना एक मोठं सरप्राईज देण्यात आलंय. वर्तक सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून शाळेतील विद्यार्थ्यांना थेट शाळेत लागणारे टी-शर्ट्स, वह्या, पेन, पेन्सिल एवढंच नाही तर वर्गात बसण्यासाठी आकर्षक बेंच आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टीम भेट दिली आहे. या मोठ्या मदतीसाठी मोहन वर्तक यांना संजय मनोहर, स्वप्ना मनोहर, दिलीप महाजन, धनंजय महाजन, स्वाती वर्तक आणि हर्षल वर्तक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कौतुकास्पद उपक्रमासाठी शाळेत एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबचे, स्वतः श्री मोहन वर्तक, स्वाती वर्तक आणि हर्षल वर्तक उपस्थित होते. तसेच गावाचे माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री एकनाथ भुर्ले, उपाध्यक्षा हिरा मेंदाडकर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री सुखदेव देडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेंद्र शेठ कसबचे, स्वाती वर्तक आणि माजी सरपंच जगन्नाथ तांडेल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. परिस्थिती कशी असो, जिद्दीने अभ्यास करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर आणि सुबक सूत्रसंचालन शिक्षक श्री विकास राठोड यांनी केलं, तर सहकार्य शिक्षक संजय जगताप, विष्णू थेटे, विकास राठोड आणि भाग्यश्री नाईक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. वाशी हवेली गावातील या आदर्श शाळेनं आणि मोहन वर्तक यांच्या संपूर्ण टीमने आज समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. जर प्रत्येक गावात अशी दानशूर माणसे पुढे आली तर शासकीय शाळांचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. सत्य पोलीस टाइम्सच्या वतीनं मोहन वर्तक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक आणि आभार. प्रेक्षकांनो, तुम्हाला मोहन वर्तक सरांचं हे सरप्राईज कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सळसळत्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या सत्य पोलीस टाइम्स यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सगळ्यात मला काय आवडलं तर तुमची जी टाळ्या वाजवण्याची पद्धत आहे ना, त्याने अतिशय वातावरण निर्मिती केली बरं का. मग तुम्ही 11पासून 11:30 आता खरं घरी जायचे वेळ असतील तरी देखील तुम्ही आता 1-1:30 पर्यंत थांबलात. कुठेही कंटाळा वाटला नाहीये. तो चुणचुणीतपणा, ते टाळ्या वाजवायची पद्धत, ते वा करायची पद्धत, खरंच खूप मनाला आनंद झाला बरं का. आणि एवढे तरुण तडफदार सरपंच असतील तर गावाचा विकास तर 100% नाही 1000% होणार हे आम्हाला महेंद्र सरांमुळे कळलं बरं का. तुमच्या घरी काय परिस्थिती असते की रात्री जाणार मासेमारी करायला आणि सकाळी ते परत विकायला जाणार, आणि अशा घरातली मुलं आणि ती सुद्धा 100% उपस्थिती, यापेक्षा वेगळं विकासाचं पाऊलच नाहीये खरं बघायला गेलं तर. की त्यामध्ये शिक्षकांचाही तितकाच वाटा आहे. सरपंचांनी जे नियम केले तेही खूप भावले मनाला, की असं पाहिजे तरच प्रत्येक गावाचा विकास होईल. आणि अशी अनेक गावं एकत्र आले की आपोआप समाजाचा, देशाचा विकास होणार आहे. आणि हे सगळं तुमच्या हातात आहे. भविष्य तुमच्या हातात आहे. जसं तुमचं स्वतःचं भविष्य आहे तसं तुमच्या समाजाचं आहे, आपल्या इथल्या देशाचं आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं आहे, जे तुमच्या उज्ज्वल हातात आहे, तुमच्या होणाऱ्या भविष्यात आहे. त्यामुळे तुमचं भविष्य असंच उत्तमोत्तम घडावं यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे अनेकोत्तम आशीर्वाद देते. आणि तुम्ही इतक्या वेळ पेशन्सली थांबला त्याचं मला फार कौतुक वाटते. त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा मी खरं अभिनंदन तुमचं करायचं नसतं. तुमच्याविषयी आम्हाला आनंद आणि कधी आम्हाला तो हेवा वाटला पाहिजे, तर तुम्हाला मी भरपूर आशीर्वाद देते. आणि तुम्ही तुमच्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं व्हा आणि समाजासाठी काहीतरी करा, स्वतःसाठी करता
हे आता महेंद्र सरांच्या बोलण्यात आले. सरपंच तर तुमच्या देखत अगदी जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे की त्यांचा आदर्श तुम्ही घ्याल. नवीन तर शिक्षक आहे, तुमचं सूत्रसंचालनही फार आवडलं. थोड्या अवधीत तुम्ही इतकं सगळं सुंदर बोलताय. फार छान, खूप छान. धन्यवाद. ज्यांना शिक्षणाची वेळ आहे ते आमचे आदर्श सरपंच जगन्नाथ तांडेल यांच्यामुळे हे सर्व साध्य झालं. मग असं असताना आमची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रूपांतर जसं असतं देवाणघेवाणमध्ये असतं. त्यांनी आम्हाला मुलं द्यायची आणि त्या मुलांना आम्ही काहीतरी घडवण्यासाठी काहीतरी द्यायचं असं म्हटल्यानंतर माझे वर्गमित्र दानशूर व्यक्तिमत्व पुण्याचे चांगले उद्योगपती आदरणीय मोहनजी वर्तक यांना सांगून की योगा दिन असतो तेव्हा कुठेतरी आपल्या सहकार्यातून त्यांना टी शर्ट मिळावे. त्यांनी टी शर्ट देताना बघा त्यांचं कुठेही त्यांचं स्वतःचं नाव टाकलं नाही. फक्त रायगड जिल्हा परिषद शाळा तळे विभाग असंच नाव टाकून तो टी शर्ट दिलेला आहे. नाहीतर क्रिकेटच्या बनियान असू दे नाहीतर आणखीन कुठच्या असू दे त्याला सौजन्याची सहकार्याचं मोठं नाव असतं त्या टी शर्टवरती. आणि मग ती टी शर्ट दिली जातात. आणि मग एखाद्या वाशी ग्रामस्थांचा जर असेल कार्यक्रम तर एखाद्या कार्यक्रमाला गावकी 5 लाख खर्च करत असेल तर ते 5 लाख ते कुठेतरी खर्चाचं नामोनिशाण पुसलं जातं आणि त्या टी शर्टवर 50,000 दिले त्याचं नाव मात्र सगळीकडे चमकत असतं. बरोबर आहे की नाही? तर असं न करता कुठच्याही वह्यांवर किंवा पुस्तकांवर काही दिलंय त्याला देताना हे त्यांनी गुप्तदान दिलेलं आहे. ते खास माझ्या आग्रहास्तव ते इथं आलेले आहेत, नाही तर ते यायला पण तयार नव्हते. पण तांडेल साहेबांचा पण आग्रह होता की कोण देणारी व्यक्ती आहे ती आमच्या समोर येऊ दे. त्यामुळे आज त्यांना अतिशय आग्रहाने इथे आणलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या वस्तू आहेत त्याचा उपयोग आपल्याला असा करायचा आहे की या वस्तू देत असताना किती मोलाच्या आहेत किती किमतीचे आहेत हे असण्यापेक्षा आपल्याला त्यापासून वह्यांपासून अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे आणि जास्तीत जास्त कसं हुशार व्हायचे आहे हे आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की शिक्षणात जास्त टक्के असतील तर तोच पुढे जातो. बरं, शिक्षणाबरोबर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं पाहिजे, क्रीडामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं पाहिजे. त्यामुळे आपण भरपूर शिकायला पाहिजे. नुसतं 8वी 9वी 10वी होऊन सुद्धा चालणार नाही. आपण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा राहिलं पाहिजे. आपल्याकडे आता दिघी पोर्ट होतोय त्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट होऊन ITI करून मरीनचे काहीतरी कोर्स घेतले पाहिजेत म्हणजे आपल्याला तिथे नोकऱ्या लगेच मिळतील आणि आपली लोकसंख्या गावामध्ये सुद्धा वाढेल. आज फक्त ह्या सरपंचाच्या गावातल्या नियमामुळेच ही लोकसंख्या इथे राहिलेली आहे की त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गावामध्ये एक तरी मुलगा त्यांनी ठेवायचा आहे. दुसरा असेल तर त्याला मुंबईला जरूर पाठवा पण घर उघडं राहिलं पाहिजे. आणि जर त्या मुलगा शाळेत कोण गेला नाही, शाळेत पालकांनी टाकला नाही तर त्याच्या घरातल्या असणाऱ्या कार्यक्रमाला गावकी कुठचीच येणार नाही असं बंधन असल्यामुळे आज सर्व मुलं इथे शिकतात. एखादा मुलगा असतो मग बापाची होडी असते मग जातो त्या धंद्यात शिर इकडे शिर तिकडे शिर मग तो कालवा गोळा करतो पैसे कमवायला लागतो. आणि पैसे कमवणं म्हणजे नुसता त्या बालवयात हे योग्य नाही याची जाणीव ठेवून त्यांनी असा गावामध्ये एक पायंडा पाडला की प्रत्येक मुलगा हा शाळेत गेला पाहिजे आणि गेला तर त्यांच्या घरात लग्न कार्य असतील तरच गावकी नेते येणार नाही. आणि त्यामुळे आज आदर्श गाव झालं. ह्या गावामध्ये हे शिक्षक आता मला वाटतं इथं नवीन आहेत पण याच्या अगोदरच्या शिक्षकांनी कसे येत होते आणि कसे राहत होते आम्ही गावात पण शिरत होतो. एवढी बकाळ गाव होतं म्हणजे त्या गावात इतकी दुर्गंधी असायची. पण आता गावात जर गेले त्या गावात आपण वस्तीला राहावं 4 दिवस 5 दिवस 7 दिवस किती दिवस राहावं असं आपल्याला वाटेल. आपला NSSचा सिनियर कॉलेजचा कॅम्प सुद्धा ह्या गावाने आज ठेवलेल्या 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यावर्षी 3रं वर्ष आहे. त्यामुळे अतिशय सहकार्याने ही गावची काम करते. त्यामुळे वर्तक साहेब जसं तळ्यावर लक्ष तुम्ही देताय तसं ह्या वाशी गावावर द्याल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. एक म्हण आहे घार फिरते आकाशी पण नजर तिची पिल्यापाशी. तशा प्रकारचे हे वर्तक कुटुंबीय जरी ते पुण्याला राहत असले तरी त्यांचं लक्ष तालुक्यावर आणि तालुक्यातील गोरगरीब जनतेवर. तर खरोखर मी वाशी हवेली ग्रामस्थ व महिला मंडळ व ह्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्या वतीने मी तुमचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन करत आहे.
सर सांगायला गेलं तर माझं सुद्धा शिक्षण BSc IT झालंय आणि माझं शिक्षण पूर्ण झालं आणि ज्यावेळेस मला मुलगी शोधण्याचा कार्यक्रम, तर गावामध्ये अस्वच्छता खूप प्रमाणात असल्यामुळे मला मुलगी कोण देत नव्हतं. मग मी जॉबचं म्हणजे नोकरीला न जाण्याचं ठरवलं, कारण माझ्या आयुष्यात जे घडतंय ते कुठल्याही युवकांच्या आयुष्यात घडू नये म्हणून मी एक ग्रामपंचायतचा सरपंच झालो आणि ग्रामपंचायतीचा वसा हातात घेऊन गाव सुजलम सुफलम कुठल्या गोष्टीने करायचा तो निर्धार ठेवला. आज जे शिक्षक आहेत ते 4 शिक्षक नवीन आहेत आमच्या शाळेचे आणि ज्यावेळेस ते शाळेत उपस्थित राहिलेत त्यावेळेस जर आता 125चा पट असेल तर 25च विद्यार्थी हजर राहायचे आणि त्यावेळेस साम दाम दंडभेद हे सर्व एकत्र घेऊन मनाशी बाळगून आपण काय ऑप्शन शोधला पाहिजे, कारण शिक्षणाचा दर्जा पोलीस समाज असल्यामुळे खूप कमी प्रमाणात होता आणि 4थी पर्यंतचे विद्यार्थी शिकले की मुलं मासेमारी करायला आणि मुली घर कामाला अशी गावाची अवस्था होती. नंतर गावच्या पूर्ण कमिटीला जवळ एकत्र घेऊन आम्ही असा निर्णय घेतला की कमीत कमी 10वी पर्यंत तरी, कारण आज मासेमारी व्यवसाय जरी असला तरी मासे कमी होत चाललेले आहेत आणि पुढच्या पिढीला आपल्याला उदरनिर्वाह करताना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट येऊ शकतंय. तर आपण कमीत कमी 10वी तरी शिकलं पाहिजे असं आपण एक समाजाला उपदेश देऊया आणि नंतर आमची कमिटी हो बोलली आणि आम्ही समाजाची महिला आणि पुरुषांची मिटिंग लावली आणि मग त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की कमीत कमी 10वी शिक्षण घेईल त्याच्याच लग्नाला गावकऱ्यांनी जायचं, नाही तर जायचं नाही आणि त्यामुळे आता आमचा शिक्षणाचा दर्जा उंचावला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आम्ही गरीब आणि कष्टाळू आहोत, कारण आता 2 महिने तर मासेमारी बंद आहे आणि वह्या पुस्तकं आणायची सुद्धा आमची ऐपत नाही पालकांची. तर आज तुमचा हा हात आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भेटला त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतोय आणि नेहमी आमच्या शिक्षकांचं सहकार्य असल्यामुळे जर विद्यार्थी शाळेत येत नसतील तर ते स्वतः घंटा घेऊन गावात फिरणे, मुलांना चांगल्या सवयी लावणे, आमचे मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा आज चांगलं काम केल्यामुळे गावकऱ्यांचा सुद्धा त्यांना 100% सपोर्ट मिळतो आणि समन्वय शिक्षक असतील, गावकरी असतील, ग्रामपंचायतचे अधिकारी असतील आणि त्यांचा समन्वय असल्यामुळे आज गाव सुद्धा आदर्श बनलेला आहे. अनेक प्रकारचे ग्रामपंचायतला सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत आणि तला तालुक्यामध्ये नगरपंचायत पेक्षा आमचा पट संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला 1 कोटीचा पुरस्कार आदर्श शाळा म्हणून मिळालेला आहे. आज तुम्ही आम्हाला जी मदत केली, आताच आमचे राठोड सर बोलून गेले, देता देता एखाद्याचे हात न घ्यावे, फक्त विचार घ्यावे आणि हे विद्यार्थी तुमचे विचार घेऊन हेही समाजसेवक होतील अशा त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवून तुम्ही जो आज आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.